अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। दत्त जयंती निमित्ताने आपल्याला 21 दिवसांची स्वामी सेवेची सगळ्यात उच्च कोटीची प्रभावी सेवा करायची आहे। कितीही अशक्य गोष्टी असू दे त्या मार्गी लागतात आणि आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात। तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला दत्त जयंतीचा येण्यापूर्वी आपल्याला 21 दिवसांची स्वामींची सगळ्यात प्रभावी सेवा करायची आहे। तर आपल्याला 13 तारखेपासून म्हणजेच 13 नोव्हेंबरपासून आपल्याला 4 डिसेंबरपर्यंत म्हणजेच दत्त जयंतीपर्यंत आपल्याला 21 दिवसांच्या ह्या प्रभावी सेवा करायच्या आहेत। तुमच्या आलेली कामं पूर्ण होतील, तुमचं स्वप्नातील घर पूर्ण होईल, लग्न जमत नसेल तर लग्न होईल, तुमच्या कोणत्याही अडचणी असतील, दुःख असेल, संकट असतील, ह्या तुम्ही 21 दिवसांची सेवा जर केली तर तुमचे सगळ्या अडीअडचणी दूर होऊन आणि तुमची इच्छा पूर्ण होणार आहे। तुमची कोणतीही इच्छा असेल तर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा चालू करायची आहे। ही सेवा तुम्ही 13 नोव्हेंबरपासून तर 4 तारखेपर्यंत 4 डिसेंबरपर्यंत आपल्याला दत्त जयंतीपर्यंत सेवा करायची आहे। तर ही सेवा कोणती ती जाणून घेऊया। तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ माहीतच असेल। स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ इतका प्रभावी ग्रंथ आहे, ज्याच्याही आयुष्यात असेल त्याचं आयुष्य सोन्याहून पिवळं झालेलं असेल। आणि तुम्हाला खरोखर सांगते, तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच प्रचिती येते। तुम्हाला 100% शाश्वती देते की महाराजांची ही सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवर्जून तुम्हाला प्रचिती येणारच आहे आणि तुमची कोणतीही अडलेली कामे ते मार्गी नक्कीच लागणार आहेत आणि तुमचं आयुष्य सुखकर होणार आहे। तर ती सेवा अशी आहे की तुम्हाला स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही शेजारच्या केंद्राचं ज्या ठिकाणी आध्यात्मिक पुस्तक भेटतं त्या ठिकाणी तुम्ही स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ घ्यायचा आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे। पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो। तुम्हाला हा संकल्प 13 तारखेलाच करायचा आहे, 13 नोव्हेंबर रोजी संकल्प करायचा आणि महाराजांची सेवेला सुरुवात करायची। स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ 21 अध्यायांचा ग्रंथ आहे। तो आपल्याला पूर्ण एका दिवसात तुम्हाला म्हणजे पूर्ण समाप्ती करायची, म्हणजे आपल्याला रोज एक पाठ करायचा आहे। 1 ते 21 अध्याय आहेत आणि ते अध्याय खूप छोटे छोटे आहेत, म्हणून तुमचा 1-1.5 तासात ती सेवा होते। अशी आपल्याला 21 दिवस म्हणजे दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ही सेवा नक्कीच करायची आहे। माझे सगळे स्वामी भक्त दत्त जयंती निमित्ताने प्रहर करणार आहेत, नंतर दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्राच्या पारायणाला बसणार असतील, गुरुचरित्राचं पारायण करणार असतील, पण त्या सेवेसोबत आपल्याला सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं पठण करणं। ज्या घरामध्ये 21 दिवसांची ही सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणतेही संकट, अडचणी आणि दुःख येत नसतात। आपलं आयुष्य खूप छान होऊन जातं आणि आपल्या आयुष्यामध्ये हे दत्त जयंती, पुण्यतिथी आणि स्वामी महाराजांचा प्रकट दिन ह्या 3 याच्यामध्ये आपल्याला ही 21 दिवसांची सेवा करायची असते। ही 21 दिवसात आपल्याला मनातील इच्छा खरोखर सांगते तुमच्या सगळ्या पूर्ण होतील। तुम्हाला नोकरी लागण्यासाठी, तुम्हाला मूलबाळ होत नसेल त्याच्यासाठी, नंतर तुमच्या स्वतःच्या स्वप्नातलं घर होण्यासाठी सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ रोज आपल्याला एक पाठ करायचा आहे आणि असा आपल्याला रोज 21 दिवस करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही 11 माळ जप करून आणि त्याचाही संकल्प करू शकतात, नंतर तारक मंत्राचा संकल्प करू शकतात। ह्या 21 दिवसांची सेवा जर ज्या घरात केली गेली आणि ज्या घरात स्वामी चरित्रसारामृत ग्रंथाचं पठण केलं गेलं त्या घरात कोणतीही गोष्ट कधीही कमी पडत नसते। स्वामी महाराजांची प्रचिती आणि अनुभव हा नक्कीच येत असतो। म्हणून तुम्ही नक्की आवर्जून तुम्हाला सांगेल की स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं 21 दिवस तुम्हाला पठण करायचं आहे आणि संकल्प घेऊन तुमच्याकडे महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर आपल्याला 21 दिवस संकल्प करून आणि त्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे। आपल्याला रोज संकल्प करण्याची गरज नाही, म्हणून तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि रोज स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथाचं तुम्हाला रोज पठण करायचं आहे। 21 दिवस ही सेवा केल्याने तुमच्या सगळ्या अडलेली कामं मार्गी लागतील, तुमचं सुखद आयुष्य होऊन जाईल आणि तुम्हाला महाराजांची 100% प्रचिती येईल। ही तुम्हाला मी तितकी शाश्वती देते। ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल। स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ नसेल तर शेजारी तुमच्या कोणी आध्यात्मिक केंद्र असेल त्या दुकानात जाऊन तुम्ही नक्कीच घेऊन या आणि 13 नोव्हेंबर रोजी तुम्हाला नक्कीच तुम्ही संकल्प करून स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाला सुरुवात करा। आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।
परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.